जून रोजी ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी काही वेगळा निर्णय घेतला होता, त्या 21 जून 2022 रोजी कोणत्याही प्रकारची मेजॉरिटी ही आमच्या पक्ष संघटनेत त्यांची नव्हती। त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की ऑर्गनायझेशन ऑफ पार्टी या कुठल्याही प्रकारचे बहुमत हे तेव्हा एकनाथ शिंदेंकडे नव्हतं। त्यामुळे त्यांनी हे म्हटलंय की जर 21 जून रोजी कोणत्याही प्रकारचा राजकीय पक्ष संघटनेत फूट पडलेली नव्हती, ज्या दिवशी एकनाथ शिंदेंनी वेगळा निर्णय घेतला सरकार सोडण्याचा आणि उद्धव ठाकरेंच्या व्यतिरिक्त वेगळा निर्णय करण्याचा, त्या दिवशी कुठल्याही प्रकारची फूट आमच्या राजकीय पक्ष संघटनेत पडलेली नव्हती आणि त्यामुळे सादिक अली प्रकरणाचा संदर्भ येत नाही। विशेष म्हणजे विचार करा, सिब्बलांनी हाच युक्तिवाद हा निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरवत असताना सुद्धा केलाय। सिब्बल म्हणतात की 21 जून 2022 रोजी शिवसेनेमध्ये फूट पडलेलीच नव्हती राजकीय पक्ष संघटनेत। जर राजकीय पक्ष संघटनेत फूट पडलेली नव्हती तर या संदर्भातील कुठलाही निर्णय करण्याचे अधिकार आयोगाकडे नव्हते। जर आमच्या 21 जून रोजी 2022 रोजी शिवसेना पक्ष संघटनेत कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नव्हती तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणत्याही स्वरूपाची मेजॉरिटी किंवा बहुमत असण्याचा काही संदर्भ नव्हता आणि जर तसा संदर्भ नव्हता, तसा संबंध नव्हता, तर त्याविषयीचा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते। आता परत एकदा सिब्बल म्हणतात की विधिमंडळ पक्षाचा सदस्य म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की राजकीय पक्षाचे आमदार निवडून येतात, निवडून आल्यानंतर ते सगळे पहिल्यांदा एकत्र येऊन त्यांच्या विधिमंडळ पक्षाची स्थापना करतात आणि मग हा विधिमंडळ पक्ष आपला एक नेता निवडतो। व्हीपची नेमणूक होते, ती राजकीय पक्षाकडून होते की आमचा प्रतोद हा असेल आणि मग त्यानुसार पक्षाचे आदेश जे सभागृहात पाळायचे आहेत, कोणाला मतदान करायचं कोणाला नाही करायचं, हे सगळे आदेश त्यावेळी जे काय पक्षाच्या माध्यमातून म्हणजे व्हीपच्या माध्यमातून पक्ष देईल ते सगळ्या आमदारांनी पाळायचे असतात। आता सध्या सिब्बल असं म्हणतायत की आमचा जो विधिमंडळ पक्षाचा सदस्य आहे तो राजकीय पक्षाचा सदस्य असतो व्याख्येनुसार आणि ते म्हणतात की 10वी अनुसूची ही विधिमंडळ पक्षाचा सदस्य आणि त्याचवेळी राजकीय पक्षाचा सदस्य यामध्ये भेद करणारी आहे। म्हणजे या संज्ञा दोन वेगवेगळ्या प्रकारे 10व्या अनुसूचित वापरल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर सिब्बलांचं असं म्हणणं आहे की जेव्हा विधिमंडळ पक्षाचे सदस्य हे राजकीय पक्ष होतात त्यावेळी काय निर्णय होईल, म्हणजे विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्षाचा देखील सदस्य असतो आणि विधिमंडळ पक्षाचा आणि राजकीय पक्षाचा सदस्य किंवा राजकीय पक्षामध्ये फरक आहे, या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत असं 10व्या अनुसूचीमध्ये म्हटलेलं आहे। परंतु विधिमंडळ पक्षाचा सदस्य म्हणजेच राजकीय पक्ष आहे अशा स्वरूपाच्या निष्कर्षावर विधानसभा अध्यक्ष आले असा एक आरोप आणि असा युक्तिवाद हा सध्या कपिल सिब्बलांकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालपत्रा विरोधामध्ये केला जातोय, ज्या आधारावर त्यांचा हे ठरवण्याचा प्रयत्न आहे की राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरेंकडे होता आणि राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नव्हती। विधिमंडळ पक्षाचे सदस्य हे राजकीय पक्षाचे सदस्य असतात, परंतु सिब्बल म्हणतात त्याप्रमाणे राजकीय पक्षाला विधिमंडळ पक्ष हा सबऑर्डिनेट असतो, म्हणजे विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाकडून जन्माला येतो आणि त्या विधिमंडळ पक्षाकडेच्या बाबतीत राजकीय पक्षाच्या अनुषंगाने निर्णय होण्याची आवश्यकता नाही असं सिब्बलांचं म्हणणं आहे। कारण सिब्बलांना हे सांगायचंय की जर ते हे पटवून देऊ शकले की राजकीय पक्ष संघटनेत कुठल्याही प्रकारची फूट पडलेली नव्हती तर निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रालाही आव्हान देता येईल आणि निवडणूक आयोगाने या संदर्भात कोणताही निर्णय करण्याची गरज नव्हती असं सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना निकाल मिळवता येईल आणि त्याच वेळी त्यांना राहुल नार्वेकरांनी जो निर्णय केला की राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेंचा व्हीप हा वैध आहे आणि म्हणून त्यांनी पुढे जाऊन त्यांचं एक स्वतःचं निकालपत्र दिलं, कुणालाच अपात्र केलं नाही हा मुद्दा वेगळा आहे, परंतु एकनाथ शिंदेंना मान्यता दिली। त्या आधारावरती आता सिब्बलांचं सांगणं आहे की आमचं जे लीडरशिप स्ट्रक्चर आहे, जी 10व्या अनुसूचीमध्ये संकल्पना आहे राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षाची, त्या सगळ्याचा विचार करता आता विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय केलाय तो उलट करणारा निर्णय, म्हणजे विधिमंडळ पक्षाला जास्त महत्त्व देणारा निर्णय आणि राजकीय पक्षाला त्याचा सबऑर्डिनेट किंवा त्यातून जन्माला आलेला त्यातून डिराईव्ह झालेला असं मांडणारा निर्णय
अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा आता सिब्बल करतायत, कारण सिब्बलांना विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरवायचा आहे. आपण हे लक्षात घ्यायला हवं की आज त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय चुकीचा ठरवून अर्थोअर्थी कोणतेही आमदार अपात्र ठरणार नाहीयेत किंवा कोणत्याही आमदारांची आमदारकी जाणार नाहीये आजच्या तारखेला. पण तरी सुद्धा शिवसेना पक्ष कुणाचा आहे, शिवसेनेचं चिन्ह कुणाचं आहे, धनुष्यबाण कुणाचा आहे, हा जो निर्णय निवडणूक आयोगाने केलाय त्या निर्णयाला फिरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर युक्तिवाद हा सध्या कपिल सिब्बलांकडून सुरू आहे. सिब्बलांची ही स्ट्रॅटेजी कितपत यशस्वी ठरते युक्तिवादाची हे आता सर्वोच्च न्यायालय कशा स्वरूपाचे निष्कर्ष काढतं त्या आधारावर आपल्याला लक्षात येईल. नक्कीच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने या दोन मुद्द्यांवरती अजूनही वाद दोन्ही शिवसेनांवरती चाललेला आहे त्यामध्ये सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. आणि एकंदरीत आता तू जे मुद्दे सांगितलेस सोमेश ते बघता जे प्रश्न आता खऱ्या अर्थाने समोर येत आहेत त्यातला मधला महत्त्वाचा एक प्रश्न नेहमीच हा असणार आहे की आमदारांमध्ये फूट पडली म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षामध्ये फूट पडली असं आपोआप मानता येईल का, असा कुठेतरी सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कोणाकडे राहावं हे ठरवताना विधिमंडळातील संख्याबळ महत्त्वाचं असणार आहे का संघटनात्मक ताकद महत्त्वाची असणार आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या व्यतिरिक्त आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना निवडणूक आयोग पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं याचा निर्णय घेऊ शकतो का, या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. पण त्याचबरोबर दोन महत्त्वाचे मुद्दे ह्यात असेही आहेत की या संदर्भात जो काही निकाल पुढच्या काही दिवसांमध्ये लागेल त्याचा आगामी राजकारणावरती सुद्धा एक दूरगामी परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी अशा पद्धतीने बंडखोर गटाला जर पक्षाने चिन्ह मिळत असेल तर भविष्यामध्ये पक्षांतराला प्रोत्साहन तर मिळणार नाही ना, हे सुद्धा कुठेतरी कपिल सिब्बल याच्यातनं सूचित करताना दिसत आहेत. काय सांगता येईल? निश्चितच आता सुनावणी संपत आलेली आहे. सिब्बलांनी हेच मांडण्याचा प्रयत्न केला आणि उद्या पुन्हा या प्रकरणावर युक्तिवाद होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा कपिल सिब्बल हेच पुन्हा युक्तिवाद करणार आहेत. त्यांनी असं म्हटलं की उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आम्ही आमचा युक्तिवाद संपवतो. कपिल सिब्बलांनी हे देखील म्हटलंय की उद्धव ठाकरेंच्या वतीने देवदत्त कामत हे देखील युक्तिवाद करणार आहेत असं सिब्बल म्हणतायत. त्यानंतर मग एकनाथ शिंदेच्या वतीने असं सांगण्यात आलंय की यांचा युक्तिवाद उद्या संपला की आम्ही लगेच आमचा युक्तिवाद सुरू करायचा आहे का, की जर तुम्हाला शक्य असेल तर आम्हाला पुढच्या आठवड्यातली एखादी तारीख मिळेल का, कारण त्यांच्या वकिलांची वेळ आणि त्या सगळ्या दृष्टीने मॅनेज करण्याच्या दृष्टीने. तर सध्या न्यायाधीश म्हणतायत की आपण त्याबद्दल विचार करू. शिंदेच्या वकिलांनी म्हटलेलं आहे की जसा निर्णय न्यायाधीश करतील त्यानुसार आम्ही पुढे जाऊ. आता कपिल सिब्बल यांनी आणखीन एक दिवस म्हणजे आज पूर्ण वेळ सुनावणी झाली तशीच उद्या पुन्हा संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपण सुनावणी करू असं सिब्बलांनी म्हटलेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना अजून एक दिवस सुनावणीसाठी हवाय. 6 दिवस झाले युक्तिवाद सुरू आहे. जवळपास रोजचा आपण साधारणपणे सरासरी 1.5 तासाचा कालावधी पकडला तरी सुद्धा या 6 दिवसांमध्ये जर आपण विचार करायचा असेल तर एकूण 9 तासाचा युक्तिवाद हा झालेला आहे उद्धव ठाकरेंच्या वतीने. आता उद्या 7वा दिवस असेल आणि तेव्हा सुद्धा मला युक्तिवाद करायचा आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचीच बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली जाणार आहे. त्यांच्यासोबत देवदत्त कामत हे वकील सुद्धा काही बाजू उद्धव ठाकरेंची मांडणार आहेत. या संपूर्ण कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर सर्वाधिक युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनीच केलेला आहे. 6 दिवसांचा आपण सरासरी 1.5 तासाचा रोजचा कालावधी पकडला किंवा 1 तासाचा कालावधी पकडला तरी सुद्धा जर 6 ते 7 तास जो आतापर्यंत जो काही युक्तिवाद झालेला आहे तो संपूर्ण युक्तिवादाचा वेळ कपिल सिब्बलांनी घेतलाय. उद्या पुन्हा ते युक्तिवाद करणार आहेत. सिब्बलांचं म्हणणं आहे की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या प्रकरणावर मी युक्तिवाद करतो. त्यानंतर मग त्यांच्या सोबत असलेले उद्धव ठाकरेंचे दुसरे वकील देवदत्त कामत यांना देखील काही बाबी मांडायच्या आहेत आणि उद्या पुन्हा या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. त्यानंतर मग एकनाथ शिंदेच्या बाजूने त्यांची बाजू मांडली जाईल. एकनाथ शिंदेच्या बाजूने त्यांचे वकील युक्तिवाद करतील. त्यांच्या वकिलांनी म्हटलंय की पुढच्या आठवड्यात आम्ही युक्तिवादाला सुरुवात करायची का, की लगेचच तातडीने करायची आहे.
जसा न्यायालयाचा निर्णय असेल तसा आम्ही युक्तिवादाला सुरुवात करू, असं शिंदेच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात म्हटलेले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आपण त्या संदर्भामध्ये निर्णय करू की तुमच्या युक्तिवादाला सुरुवात कधी करायची आहे. पण आता आपण पाहतोय की ठाकरेंनी आपली बाजू मांडलेली आहे. उद्धव ठाकरेंनी अजून एक दिवस उद्याचा उद्धव ठाकरेंकडूनच बाजू मांडली जाणार आहे, कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून, देवदत्त कामत यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मग पुढे जाऊन पुढच्या आठवड्यामध्ये किंवा कदाचित शक्यता आहे जर न्यायालयाने म्हटलं तर लगेच परवापासून एकनाथ शिंदे आपली बाजू मांडणार आहेत. मग निवडणूक आयोगाला त्यांची बाजू मांडायची आहे, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांची बाजू मांडायची आहे आणि मग सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर अंतिम निकाल करू शकेल की धनुष्यबाण नेमका कुणाचा आहे, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य होता का, निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता का, शिवसेना कुणाची आहे. आणि जे निकालपत्र धनंजय चंद्रचूड यांनी दिलेलं होतं त्याचं